आता तर गुड्डी आता आता का तिथं तेवढे मोठे टॉप होते, एखादा पसंत करायला पाहिजे होता ना, काय तर टी शर्ट पाहायला पाहिजेत होती. हट बापा मम्मी, तुला काहीच नाही समजत. का काही नाही समजत म्हणते? जीन्स घेतली आणि आता टी शर्ट घेतलीच नाही. हो तर मम्मी तिथं पसंत नाही आल्या ना टी शर्ट. आता तूच पाहिली ना, ज्याच्यात होत्या का त्या जीन्सवर. जीन्स आवडला तर लवकर पसंत केली ना जीन्स. तशा जीन्सवर तो बेल बॉटम जीन्स आहे ना, तशा जीन्सवर ते असे कोणतेही टॉप नाही घालत. तुला नाही समजत. तो जो पसंत केली होती ना मी नेटच्या, तसे टॉप पाहिजेत. तर तू नाही म्हणली तो टॉप. आता तर घेतली असती, पण मग तुझी नाही घालत. तो तर घरी एक आहे तसाच पडला. हो तर म्हणूनच नाही घेतली ना. तर तशा याच्यामधून पाहिजेत होती म्हटली, दुसऱ्या कपड्यामध्ये. अरे तर चला ना दुसऱ्या दुकानात जाऊन. एकच दुकान पाहिलं ना होते का? चला चला, एक आहे मोठी दुकान, त्या दुकानामध्ये जाऊन तिथं मिळतीलच. अहो तर पहिलेच काम नाही गेले तिकडे. अरे तर हे आता नवीन दुकान उघडली आहे, इथंही मस्त मस्त कपडे राहतात. आता होते चांगले, पण ह्या जीन्सवर नाही जचत म्हणते ना गुड्डी. कधी कधी नाही भेटत एकाच दुकानामध्ये, नाही का? हो तर ते कपड्याची पॉलिथिन गाडीच्या डिक्कीत ठेवून द्या ना. ते पकडूनच जाऊन का त्या दुकानामध्ये? कोणाकडे आहे दुकान? नाही नाही, पकडून नाही जाऊ, ठेवते गाडीच्या डिक्कीत. ते बघ इथून दिसते. ते 2-3 दुकानाच्या नंतर आहे बघ, ते त्या साईडला. ते का, ते आराधना मागे आपण पिंकीसाठी घेऊन दिला होता ना तिथून. हो हो, तेच दुकान. हो राहतात वगैरे तिथेही चांगले. चला मग. हो नाही, जीन्सचे किती लावलं ना पैसे? 1000 रुपये म्हणत होता ना, काही कमी केलं का नाही का? दिलं ना बाबा, डिस्काउंट दिलं 10%. 900 रुपयाचा झाला. हो बापा, ह्या पोरींचे ना कपडे मोठे महाग झाला. 2000 रुपयाचे कपडेच होतात का? होऊ दे ना कोणता, होऊ दे. आता घ्यायचे आहेत तर चांगले घ्यायचे ना. आता दिवाळीतही नाही घेतलं ना गुड्डीनं. आता दिवाळीमध्ये झाला असतात, आता सस्ता सुस्ता घेऊन दिला असता 1000 रुपयापर्यंत पूर्ण दोन्ही. आणि जीन्सच महाग राहतात, टॉप वगैरे नाही राहत तेवढा महाग. 500-600 रुपयाला मिळून जाईल. बोल चिक्कू. मम्मी कुठं गेली होती? फोन लावलो होतो तर उचलली नाही ना. कुठं नाही बेटा, ह्या काटा बोवऱ्या साफ करत होती इकडे समोर बसून. गेली मग उचलायला, तर फोनच कटला. असं का? का करत आहे तू? झाला जेवण वगैरे? हो हो, आताच झाला मम्मी जेवण. काहून आज उशिरा केला का जेवण? सकाळी नाश्ता 10 वाजे झाला ना, म्हणून मग शनिवारला आणि रविवारला 2-2:30 वाजतात जेवण करायला. असं हो तेच तर. आता 3 वाजले ना. झाले का पेपर तुझे? नाही ना मम्मी, 2 आहेत ना अजून पेपर. आणि मम्मी पेपर झाल्यानंतर सुट्ट्या आहेत 8 दिवसाच्या. असं का? किती तारखेपर्यंत आहेत पेपर? आता ह्या 3 तारखेपर्यंत आहेत. तर मम्मी मग मी सुट्ट्या लागल्या की गावाकडे येतो. ये ना तर बापा, 8 दिवसाच्या सुट्ट्या आहेत म्हणते तर ये. तर ते ट्रेन वगैरेच्या बघून घे ना, बुक करून ठेवून दे, मग वेळेवर काही मिळत नाही. हो हो ठीक आहे मम्मी, आता ठेवतो. बघते ट्रेन अवेलेबल आहेत की नाही तर. हो ठीक आहे. बापा हे शांतताई कुठे चालल्या? शांतताई पाय बाई ललिता, इकडे लक्षच नव्हती तुझ्याकडे. मी आपली जात होती रस्त्यानं. हो तर म्हणूनच आवाज दिली ना. काटा बोऱ्या साफ करत आहे का? हो झाले वगैरे साफ करून, आता ठेवते म्हटले. आता झाड झुडगी करते आता. तुमच्या झाल्या का तर साफ करून? हो माझ्याही झाल्या. साफ वगैरे केली, झाडझूड केली, आंघोळ बिंगोळ केली. आता म्हटली येते ह्या सूर्यकांताच्या घरून. असं सूर्यकांताच्या घरी चालले का? काहून काही ब्लाऊज बी वगैरे टाकले का शिवायला? नाही ब्लाऊज वगैरे नाही टाकली शिवायला. ते सूर्यकांता कपडे ठेवते ना मुलींचे वगैरे, साड्या गिड्या असं ठेवते ना. हो ठेवते. साडी घ्यायची आहे का? नाही साडी वगैरे घ्यायची नाही आहे. एखादी टी शर्ट वगैरे पाहिजे म्हणतो. आता टी शर्ट घालता का शांतताई? हट बाई, मी आपल्यासाठी नाही म्हणत आहे. तू ही ना पक्की पागलच आहे. आता घालतो खरा टी शर्ट. नाही तसंच वाटलं मला. असं मग सोनूसाठी चालले का घ्यासाठी? अरे नाही, हे गुड्डी नाही का, कुंताची मुलगी, तिच्या उद्या 30 तारखेला वाढदिवस आहे. असं हो, तर तिच्यासाठी म्हटलं एखादी घेऊन टाकावी टी शर्ट वगैरे, नाही का, असे पैसे देण्यापेक्षा. बापरे, आता मावशी भात तुम्हाला सांगूनही दिलं नाही का? आम्हाला बोलवते का नाही बोलवत बाबा, आम्ही का दूरच्या नाही का? नाही ललिता, तसं काही नाही. मला काही सांगितलं वगैरे नाही. आता उद्याच बोलवेल ना, सगळ्यांना बोलवेल तर तुलाही बोलवेल ना. तुला का चुकवणार आहे का? आता का माहित बापा. हो तर म्हटली जाऊन विचारून घेते, भेटते की नाही भेटत. तर जर त्या सूर्यकांताकडे मिळाली तर मग विशालला पाठवून देईन, घेऊन आण म्हणेन. आता नाही, आता 2 दिवसाच्या पहिलेच तर तिनं सामान बोलवलं नाही. मस्त साड्या वगैरे आहेत तिच्याकडे. चल ना तर मग येते का सोबत? ताई पण हे झाडझूड बिडजूड आहे ना तशी.
अर्ध्या तासाची गोष्ट. जाणे पाहून टाकलं असतील तर आणि वापस येणे. का तिथं दिवसभर राहण्यासाठी जाणार आहो काका? थांबा मग 2 मिनिट शांतताई. मी ना इथून झाडून घेते. काटागोऱ्याचे काटे झडले आहेत. हो हो, झाडून घे झाडून घे. मम्मी आता काय झालं? मम्मी चांगला दिसेल ना तो माझ्यावर टॉप? हे भगवान, किती वेळा झाला तुझ्या विचारून हा गुड्डे? अगं छान आहे, मस्त छान आहे टॉप. नाही मम्मी, छान तर आहे पण त्या जीन्सवर सूट होईल की नाही तो विचार करत आहो मी. तसे टॉप त्या जीन्सवर नाही घालत ना मम्मी. हे बाबा, तू घालून पाहिली तरी तिथं दुकानामध्ये? हा, चांगला तुझ्यावर सूट झाला म्हणूनच तर घेऊन झाला ना. आता ना तू दिमाग खाऊ नको. उद्या घालून जाशील शाळेमध्ये, मग बघशील बरं मुली तारीफ करतात की नाही करत तर. नाही, तुला आवडला का मम्मी सांगतो. पाय बाबा, माझ्याच पसंतीचा टॉप आहे तो. तुला तर तो दुसराच आवडला होता. मी नाही म्हटली, तो चांगला नव्हता दिसत. मला ना खूपच आवडला. पाहता बरोबर मस्त युनिक दिसते. हो हो, तसं चांगला आहे मम्मी. जा आता बोलवून आण बरं जेवण करायला. चल जेवण वगैरे करून ना झोपून. आता 8:30 वाजून गेले. उद्या लवकर उठणेही आहे ना. हो मम्मी. जा जा बोलवून आण पटकन. आणि मम्मी लक्षात आहे ना, इडली सांगितली होती मी. हो ना बाबा, पीस पास करून झाला आहे तरी उद्या सकाळी आता बनवून देईन. पप्पाजी, आजी, जेवण करायला चला. गुड्डी, ए गुड्डी बेटा, चल उठ लवकर. हॅपी बर्थडे बेटा. थँक्यू पप्पाजी. गुड्डी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मम्मी. उठ उठ आता लवकर उठ. का मम्मी लवकर उठवली नाही? उठवली तरी बाबा. अजून लवकर मम्मी. चल चल लवकर ब्रश कर. मी पाणी गरम करते. आंघोळ वगैरे कर लवकर. हा हो हो. हो, फोन वाजत आहे ना, बघा ना. हो हो हो. अरे गुड्डी, हा घे तुझ्या मामाजीचा फोन. गुड्डी, ए गुड्डी, पाणी गरम झाला, ये ना बेटा. हो हो, येते येते. ठीक आहे, बाय. कर ना बेटा लवकर आंघोळ कर ना. शाळेत जायचं आहे ना तुला. हो हो. ते ना मम्मी फोन आला होता ना, सगळे विश करायसाठी फोन केला. स्टेटस ठेवली होती ना. आणि तुझ्या ताईचा फोन आला का नाही तर? आता ताईसोबतच तर बोलत होती. आता तिला म्हटली मी शाळेत जाते, मग दुपारी करीन म्हटली. ठीक आहे ठीक आहे. आता जा लवकर आंघोळ कर ना, तयारी कर. मम्मी झाला का इडल्या बनवून? हो ना बाबा, झाल्या तरी बनवून. आता बस 2 मिनिटात ते होऊनही जातील. असं का? हो हो, तोपर्यंत मी चटणी पिसते. मम्मी ते तेव्हा बनवली होती डाळीची, चण्याच्या डाळीची, तेच बनव. हो हो, तेच बनवत आहे. आणि तिथे ना मम्मी लसणचे पत्ते, सांबार जास्त टाक. हिरवी हिरवी दिसलं पाहिजे मस्त. हो ना बाबा, आता लसणचे पत्ते आहेत, सांबारही आहे भरपूर. टाकते टाकते, तू चिंता नको करू. कुंता, लवकर आण ना थाईला, आण ना लवकर. रमेश, कुठं चालला बेटा? आई तो केक आणायला चाललो. आज गुड्डीचा वाढदिवस आहे ना. हो हो, हां जा जा जा. काही लागते का आई तुला? नाही बाबा, मला काही नाही लागत. पानं बिनं आहेत का तुझे? हो हो, पानं घे आहेत. हां घ्या ना हात आईला. कुंता, फक्त केकच आणायचं आहे ना, काही दुसरा सामान तर नाही आहे ना? नाही नाही, केकच आणाल आणि ते आणाल बलून्स वगैरे, फुगे गिगे नाही का. आणि ते नावाचे राहते ना, हॅपी बर्थडे नावाचे, ते आणाल. आणि मेणबत्ती आणाल. हो, तो सगळं मला माहित आहे. मी म्हणलं अजून दुसरा कोणता सामान लागते का? नाही नाही, काही तर नाही लागत. कालच तर आपण गेलो होतो तर घेऊन आलो ना, पोहे बिहे सगळेच, फल्लीदाणे वगैरे जो जो लागत होता तो तो. हो, मी काय म्हणते, आता कोणी तर येणार नाही आहेत वाढदिवसाला. आणि शांताताईला तर सांगीनच मी. ललिताताई वगैरे आहेत, रजनी आहे, दुर्गा आहे, तर यांना बोलवून टाकीन म्हणते गुड्डीच्या वाढदिवसाला. हो सांग ना, तर सांगून दे सांगून दे. हो ना, शांताताईलाच बोलवीन, बाकीच्यांना बोलवीन नाही तर मग म्हणतील नाही का त्या. बरोबर आहे तुझ्या म्हणणं, बरोबर आहे. नाही, बोलवून दे बोलवून दे. तर मग मी जातो ना, आणतो केक. आणि बायांना सांगून देशील तू 4 वाजेचा आहे म्हणून वाढदिवस. हो हो ठीक आहे ना, 4 वाजेचा सांगून देईन. हो ना, तो कोणता तर केक म्हणत होती ना गुड्डी? ब्लॅक फॉरेस्ट म्हणत होती ना. हो हो, तोच तोच, तो वालाच आणा ना. हो हो, तोच आणीन. आई ते बाहेर पोहे वाळू टाकतो मी, थोडासे बसा बरा 1 तास तिकडे. थोडासे गरम होतील पोहे, मग चिवडा बनवून टाकीन. हो हो. आणि आई तुम्ही जेवण नाही केले ना? नाही बाबा, इडल्या खाल्लो तर माझ्या पोट भरला भरला वाटते. आता नाही जेवत, जेव्हा जेवूशे वाटेल तेव्हा जेवण करीन. हो ठीक आहे ना. आता आई मी जाते आणि सांगून येते बायांना वाढदिवसाला याल म्हणून. हो हो ठीक आहे ना, जा सांगून दे. टाकली का तर वाळू टाकली तिकडे समोर? नाही नाही, ते पलंग गिलंग नेली आणि पोहेही नेली आणि टाकायचीच आहे, टाकून देते. हो हो चल येते मी.
काप ना बाई गुड्डी, काप ना केक. आता आले तरी सगळे जणी. काय काकू माधुरी ताईला आणले नाही तुम्ही? अरे बाई गुड्डी, तिचा आज पेपर आहे तर ते यायचीच होती, कॉलेजला गेली आहे तर ती आल्यावर मग पाठवते तुमच्या घरी. झाला गुड्डी, पण तुझा ड्रेस ना एक नंबर आहे, मस्त, वा छान दिसते. खरंच काकू आवडला का? हो ना बाबा, युनिक दिसते युनिक. अहो ताई, का करता, आणलं घेऊन तेव्हापासून ना माझा दिमाग खराब करून टाकला. म्हणत होती मम्मी माझ्यावर चांगला दिसेल की नाही, जचेल की नाही, काही सांगू नका. आणि हो कोणता ताई, ह्या ललिताला नाही बोलवले का? बापरे दुर्गा, तुला तर ललिताची आठवण आली ना. ते इथं आहे नाही तर करमत नाही का तुला? नाही नाही ताई, तसं काही नाही, दिसली नाही का नाही म्हणून. अरे बाबा, सांगितली ललिता ताईलाही सांगितली, त्या सूर्यकांतालाही सांगितली. आता नाही आल्या तर का करू? हो बाबा कुंता, तू 4 वाजेची वेळ दिली होती, आता पाय 4:15 झाले. आता केव्हापर्यंत वाट पाहते? गुड्डी काप बाई, केक काप. मावशी सोनू दादा काऊन नाही आला? अरे बाबा, त्याला चाल म्हटली तर म्हणते मग येईल म्हणते, तुझ्या म्हणते मला. आणि शांताताई, शांताराम भाऊला आणायला पाहिजेत होता ना सोबत. कुठची भाऊ, ते घरी आहेत, वावरातच आहेत ना, याचेच आहेत घरी. मग पाठवा ना, नाश्ता करायला पाठवून द्याल मग शांताराम भाऊला, आणि सोनू विशालला पण पाठवून द्याल. गंगा, पांडूला नाही आणली ना तू? अहो सुलकाताई, त्यानं पांडूला आज ताप येत आहे. नाही तर म्हणत होती मी कावेरीला तुझ्या बाई म्हणून, तर त्यानं अंगच गरम केलं बाबा पांडूनं. आता दवाखान्यात नेणार आहेत त्याला. असं का? मम्मी कापू का आता केक? हो हो, काप बेटा. गुड्डी, ते मेणबत्तीला फूक मार. अरे रे, ते आल्या. कोण ताई? ते पाहिलं ललिता ना सूर्यकांत येऊन राहिले. मला तर वाटलं गुड्डीचा केक बिक कापून झाला का बाबा. आता ना तुमच्यासाठीच थांबला होता, नाही तर आतापर्यंत केक कापूनही झाला असता. पण बापा 4 वाजे सांगितली ना, आता 4:15 जास्तही झाले. अरे बापा, मी तर 4 वाजायला 10 मिनिट बाकी होते तेव्हाच निघाली. त्या सूर्यकांताला लागली ना वेळ, निघतच होता तर तिच्या घरी गिऱ्हाईक आले. मग आता त्यांच्या कपड्याचे माप बीप घेतपर्यंत वेळच लागली. हो बाबा कुंताताई, माझ्यापासूनच वेळ झाली. कसे कधी ना वेळेवरच येतात गिऱ्हाईकही. आता त्याच्या आधी तर एकही नाही आले, आणि आता निघतच होतो आम्ही तर आले. आता घरीच होतो तर मग आता घ्यावा लागला. हो हो, काही नाही होत. चल गुड्डी फुक मार.